ओहो हो, चांगला चेंडू आणि मॅच या ठिकाणी जिंकलेली आहे. बायच्या रूपाने एक सिंगल आणि मॅच जिंकली ती म्हणजे टीम एम एम ए संघानं. अभिनंदन. एन एम एन हार्ड लक टफ लक टीम केडीसी आहे. हॅलो 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 हॅलो. मागच्या मॅच अरे ये ना इकडे मित्रा. आशिष कुठे खाली चाललाय का? मागच्या मॅचच्या बदलापूर आणि ऐरोली मॅचचे मॅन ऑफ द मॅच आशिष यादव. किती काय विकेट बॉलिंग काय केलं काय बॅटिंग. हॅलो हॅलो हॅलो. अतिशय उत्कृष्ट अशी ही टुर्नामेंट. हॅलो. के डी सी ए यांनी ही स्पर्धा आयोजित केली. पहिलीच स्पर्धा आणि अतिशय उत्तम असं हे ग्राउंड 360 ग्राउंड स्टेज यावरून क्रिकेटची मॅच पाहण्याचा आनंद आम्हाला अतिशय आगळा वेगळा वाटतोय. असं हे स्टेज या ठिकाणी केडीसीए तर्फे उपलब्ध झालेलं आहे. सुंदर अशी टुर्नामेंट. उत्कृष्ट असं उत्कृष्ट असं आयोजन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजची जेवणाची व्यवस्था. खरंच केडीसीए ऑर्गनायझर कमिटीचे आभार, कारण की त्यांनी व्हेज आणि नॉन व्हेज दोन वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केलं. त्याबद्दल मनपूर्वक आभार. दोन टीम एनडीएफ वर्सेस बीएमपीए या दोन्ही नावाजलेल्या टीम, तगड्या टीम, तगडे बॅट्समन, तगडे गोलंदाज, फलंदाजी गोलंदाजी याच्यामध्ये वर्चस्व असणाऱ्या दोन्ही टीम. या दोन टीम मध्ये काय होतंय स्कोर तर बीएमपीने उत्तम असा धाव फलकावरती लावलेला आणि त्या स्कोरचा चेस करण्यासाठी बॅटर आहेत आशिष आणि नॉन स्ट्राईकला आहेत सुरेश आणि बॉलर आहे प्रेम. बघूया पहिला चेंडू आणि हा पहिला चेंडू भिरकावला. बघूया फिल्डिंग होते का आणि उत्तम असे फिल्डिंग बागल सरांकडनं, डॉक्टर बागल यांच्याकडनं अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आहे. त्या क्षेत्ररक्षणाच्या जीवावरती एकच रन, धाव फलकावरती एक धाव. या चेंडूवरती चौकाराची अपेक्षा आशिषला होती, पण अतिशय उत्कृष्ट दर्जाचं असं क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या क्षेत्ररक्षणामुळेच 3 धावा नक्कीच आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत डॉक्टर बागल यांनी. बघूया टार्गेट आहे 58. टार्गेट आहे 58 आणि पहिला चेंडू, पहिली धाव आणि ती धाव घेतली आशिषने. पहिल्या चेंडूवरती एक धाव पूर्ण करून देशप्रेमी दुसरा चेंडू.
सुरेशने परत भिरकावला, टप्प्यात आलेला चेंडू सरळ भिरकावला आणि हा केडीसीए चौकार 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 चौकार. अतिशय दर्जेदार अप्रतिम फलंदाजी आपण या ठिकाणी पाहिली. वेळ घेतला आणि टोलवलेला हा चौकार. बघूया काय होतंय. दुसरा चेंडू, पहिला चेंडू 1 रन, दुसरा चेंडू चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 5 रन 2 चेंडू आणि 5 धावा. समीकरण असं धावफलकावरती दिसून येत आहे, पण गरज आहे ती 58 धावाची. 360 मैदान, सुंदर असं आयोजन आणि नियोजन, उत्कृष्ट असं समालोचन आम्ही सकाळपासून ऐकतोय, त्याबद्दलही धन्यवाद समालोचकांचे. त्याचबरोबर अंपायर्स पण खूप छान. आता ही तारीफ तर होणारच, कारण की ही शेवटची टुर्नामेंट टेनिस काउन्सिलची, हे पण इथं मी नमूद करतो. खूप कमी वेळात अतिशय दर्जेदार असं ऑर्गनायझेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं, आणि त्यासाठी केडीसीए ऑर्गनायझर कमिटीचं मनपूर्वक आभार. त्यांच्या प्रयत्नांना खरंच यश आलेलं आहे. 2 लीग मॅचेस हा जो आमचा मंत्र आहे त्यांनी या ठिकाणी पण पाळलेला आहे. आगळा वेगळा फॉर्मॅट. आणि बघूया तिसरा चेंडू काय घेऊन येतोय, काय घडतंय, काय बिघडतंय या चेंडूवरती. परत एकदा टोलवला चेंडू त्याच दिशेला, तोच फटका आणि अंपायरचा इशारा, षटकार. 3 चेंडू आणि 11 धावा. जी दमदार सुरुवात जयेशने केली होती तीच दमदार सुरुवात आपल्याला पाहायला भेटली. सुरेशच्या बॅट मधून वेळ घेतोय, थांबतोय, टप्पा येऊ देतो, त्या टप्प्यामध्ये चेंडूला गप्पा मारण्यासाठी क्षेत्र 360च्या बाहेर पाठवतोय सुरेश. सर हे आगळं वेगळं मिश्रण एक आम्ही या दिनेश आहे, सॉरी 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 दिनेश. आणि हा षटकार आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलेला आहे. दिनेश आणि आशिष ही जोडी षटकार आलेला आहे. आणि या 2 हा चेंडू द्यायचा आहे सर. नवीन का जुना? नवीन नवीन, पहिलीच ओव्हर चालू आहे. नवीन चेंडू आला 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 आला. या बीएमपी आणि एनडीएफच्या जी मॅच चालू आहे त्याच्यावरती नवी मुंबई इंडियन्सचं भवितव्य आहे, आणि त्यासाठीच आम्ही स्टेजवरती ठाण मांडून आहेत. धन्यवाद. खरंच हे आदरातिथ्य पाहून सर भारावून गेलं, डोळ्यात पाणी आलंय सर. तीन चेंडू आणि 11 धावा. दिनेश आणि आशिष यांची तुफानी अशी फलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. 2 बॅटर, एनडीएफचा कणा असं म्हणता येईल. चौथा चेंडू हा परत एकदा डोळ्याला चेंडू, बघूया काय होतंय. आणि ही कॅच, जयेशच्या हातामध्ये आलेली ही कॅच. 2 फटके आणि त्यानंतर आलेली ही कॅच. डीजे बॅटर म्हणून आलेले आहेत सुरेश, जे पहिल्यांदा मी नाव घेतलं होतं ते आता बॅटर म्हणून उतरलेले आहेत.
4 चेंडूचा खेळ समाप्त आणि 4 चेंडूवरती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 11. या 11 धावसंख्या पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक. बघूया हा परत एकदा मारण्याचा प्रयत्न, परत एकदा हवेत चेंडू, विकेट किपर चेंडूच्या खाली आणि हा कॅच होतोय का? आणि कॅच घेतलेला उत्तम अशा यष्टी रक्षण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे सिंग यांच्या. या आपण यष्टी रक्षण या ठिकाणी पाहिले अशोक सिंग दर्जेदार असं. अठरा बॉल आणि 46 हे समीकरण आपल्याला या ठिकाणी दिसून येते. अशक्य असं काहीच नाहीये, पण क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेचा खेळ आहे आणि तो खेळ सगळेच जण खेळतात आणि क्रिकेट ते खेळवतंय. बघूया 18 चेंडू 46 धावा, अतिशय असे अवघड असे समीकरण एनडीएफनी सोडवलेले आहेत, पण त्याच बरोबर बीएमपीए हा एक नावाजलेला संघ जिंकू देतोय का नाही हे आपल्याला थोड्याच वेळात कळेल. डीजे सर एक गाणं होऊन जाऊ दे सर तोपर्यंत. धन्यवाद सर. सर लवकरात लवकर मॅच खेळवायची सर. वेळ जास्त जातोय आपल्याला. पुढे सेमीफायनल, 2 सेमीफायनल, एक फायनल खेळवायची आहे. धन्यवाद सर. अशोक सिंग धन्यवाद. फिरकीचे जादूगार आम्ही असं म्हणतो त्यांना. बघूया आता आज फिरकीच्या जाळ्यात काय करतात ते. अखिलेश, अशोक सिंग, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. बघूया काय होतंय, काय बिघडतंय आणि बिघडलं एनडीएफ संघासाठी. तिसरा विकेट कॅच घेतलेली आहे आशिष याने. आशिष अतिशय उत्कृष्ट असा हा क्षेत्ररक्षक. मला बॅटर आहे ते इम्रान. आय थिंक इम्रान कॅप्टन इम्रान बॅटिंग साठी आलेले आहेत. उत्तम अशी गोलंदाजी ते करतात आणि बघूया आता या फिरकीला ते कसे खेळतायत. अशोक सिंग दुसरा चेंडू घेऊन येत आहेत. हा परत एकदा मारण्याचा प्रयत्न, हलकासा पुश केलाय पण एक धाव बायच्या स्वरूपात, लेग बायच्या स्वरूपात भेटलेली आहे. एक धाव आणि या एक धावेमुळे स्ट्राईकला आलेला आहे आशिष. सर आशिषचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अतिशय धुवाधार अशी बॅटिंग करतो. त्याचे फटके पाहण्यालायक असतात. नेत्रदीपक अशी फटकेबाजी करतो आणि या आशिषच्या खांद्यावरती आता पूर्ण संघाची धुरा येऊन राहिलेली आहे. त्या
आपल्या संघाला तो कसं पुढे घेऊन जातोय ते आपल्याला पाहणं या ठिकाणी बघायचं आहे. एक पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडूवरती एक एकेरी धाव लेगबाईच्या स्वरूपामध्ये. आता बघूया आशिष या फिरकीला कसा खेळतोय तो अशोक सिंग यांची गोलंदाजी. रिवर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न, पण तो फटका चुकलेला आहे आणि डॉट बॉलनी सांगता झालेली आहे. अशोक सिंग फलंदाजाचा माइंडशी खेळणारा हा गोलंदाज. बघूया पुढच्या चेंडूला काय होतंय. हा मारण्याचा प्रयत्न आणि काय होतंय आणि एका धावेवरतीच मला वाटतं या ठिकाणी समाधान मानावं लागेल आशिषला. फटका चेंडू स्लो असल्या कारणाने फटका थोडासा फसलाय आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असल्यानंतर सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये तो चेंडू आणि एका धावेवरती समाधान. एकेरी दुहेरी धाव संख्या होते, पण मोठमोठ्या फटक्यांची गरज आहे. बघूया इम्रान काय करतोय. हा परत एकदा मारायचा प्रयत्न, बघूया काय होतंय. पंचांकडे अपील आणि पंचांचा इशारा, आउट. उत्कृष्ट अशी पवन याने अतिशय उत्कृष्ट असा हा झेल घेतलेला आहे. सुंदर अशी विकेट किपिंग. आता धाव संख्या जाऊन पोहोचलेली 14 आणि समीकरण असेल 13 बॉल आणि 44 रन. 13 बॉल 44 रन हे समीकरण आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. विकेट्स विकेट्स आणि विकेट्स यामुळे धाव संख्येवरती बॅट्समन नेम सर आशिष. अशोक अशोक विरुद्ध अशोक पाहायला मिळेल या ठिकाणी सामना. परत एकदा मारण्याचा प्रयत्न, अंपायर कडे इशारा. सुंदर अशी फिरकीची जादू मध्ये फसवलेलं दोन फलंदाजांना आणि या दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर जाऊन पोहोचलेला आहे 14. डीजे अवतरलाय. आताच गायब होता पण परत त्याला बोलवण्यात आलेलं आहे. भूपेश पुष्पाद भूपेश पुष्पाद फायर असं त्याचं नामकरण केलेलं आहे आम्ही. बघूया आता काय होतंय. उत्कृष्ट असा हा गोलंदाज, उत्कृष्ट असा हा फलंदाज, दोघांची इथं जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न, हलकासा कट, परत पण थांबवलेलं आहे. नो बॉल. फ्री हिट मिळणार आहे. कदाचित फ्री हिट नंतर सामना बदलेल की काय आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी. बघूया.
हा मारण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये कॅच जरी झाली असती तर फ्री हिटचा फटका होता. 2 रन घेण्याची शक्यता, पण फ्री हिट वरती रनआउटचा चान्स आणि त्यामुळेच थांबवलेलं आहे इम्रानने. आणि योग्य असा अचूक असा हा निर्णय. पण 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 आणि पण आपल्याला पाहायचंय कोणाची विकेट पडली, कोणाची विकेट पडली. इम्रान जातोय घरी, कारण की खूपच गडबड झालेली या ठिकाणी. 2 रन घेण्याचा प्रयत्न, आशिषला स्ट्राईकला यायचं होतं, बॉल चेंडू हातामध्ये आणि तरी धाव घेण्याचा प्रयत्न, आणि हा रनआउटच्या स्वरूपात पडलेली विकेट डीजे. बॅटर नेम दिनेश, निलेश, निलेश उर्फ भूपेश, उर्फ नाही म्हणता येणार, वर्सेस भूपेश. बघूया काय होतंय. हलकासा कट करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, रनआउट करण्याचा प्रयत्न, पण चोरटी धाव या ठिकाणी घेतलेली. आशिषला थांबावंच लागेल स्ट्राईक एंडला. सतरा धाव संख्या. आशिष हा परत एकदा मारण्याचा प्रयत्न, पण बाउन्स, हलकासा बाउन्स, आणि तो खेळण्यात मिस झालेला आहे आशिष. आणि आशिष डॉट चेंडू. आशिषला खेळावं लागेल या ठिकाणी, चौकार षटकाराची आतषबाजी करावी लागेल, त्यानंतरच ते मॅच मध्ये येऊ शकतील, कारण की डॉट बॉल खूप पाहिले. हा परत एकदा मारण्याचा प्रयत्न, बघूया काय होतंय. आणि हा कॅच, कॅचेस विन द मॅचेस, आणि बडी मछली जाल में आशिष पवेलियन कडे डीजे. मॅच कोणी घेतलीये? पराग. कोण, सूरज का पराग? पराग. स्कोर 1 मिनिट भूपेश, तुझ्यासाठी काही पण. 1 मिनिट. 7 बॉल आणि 40 रन. बॅटर नेम सर, बॅटर नेम. ओके, सत्यप्रकाश. हा मारण्याचा प्रयत्न, हलकासा टोलवण्याचा प्रयत्न. आता एका दुःखीवरती काय होणार नाही, 2 घेण्याचा प्रयत्न असणार आहे, पण रनआउट होण्याचे चान्सेस. आणि उत्तम असा थ्रो कौस्तुभकडनं उत्तम असा थ्रो, आणि रनआउटच्या स्वरूपात परत एकदा विकेट, विकेट, विकेट आणि विकेट. आहे डीजे. आम्ही डीजे म्हणल्यानंतर आम्हाला अतिशय कर्णमधुर असे गाणे ऐकायला भेटले, पण ही विकेट झालेली आहे. आणि बॅटर नेम भूपेश, बॅटर नेम गुप्ता, रियान गुप्ता. रियान पराग नंतर रियान गुप्ता या मैदानावरती अवतरलेले आहेत. भूपेश, बघूया काय होतंय या चेंडूवरती. हा परत एकदा मारण्याचा प्रयत्न, चेंडू फिरणार आहे, आणि एक धाव
6 चेंडू आणि 39 धावा. 6 चेंडू 39 धावा असं समीकरण असेल. डीजे कल्याण हॉस्पिटल, ओसिस हॉस्पिटल, त्यानंतर आहे न्यूटेक, शेलार हॉस्पिटल अँड आयसीयू, स्टार सिटी स्कॅन MRI सेंटर, G+ हार्ट्स हॉस्पिटल. या प्रकारे या सर्व प्रायोजकांचं मदतीशिवाय कोणतीच टुर्नामेंट होऊ शकत नाही. या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि अशीच सहकार्य परतही पुढच्या वर्षीपासून असणं गरजेचं आहे. कौस्तुभचं तारीफ करावी तेवढी कमीच आहे. अतिशय दर्जेदार असं गोलंदाजी. बघूया मारण्याचा प्रयत्न, हलकासा टोलवण्याचा प्रयत्न, पण हा चेंडू डॉट. अशोक सिंग यांच्या हातामध्ये. कौस्तुभचं कौतुक यासाठी, कारण की फायनल मॅच मध्ये ज्यावेळेस नवी मुंबईमध्ये इथं स्पर्धा झाली होती, उत्तम अशी गोलंदाजी केली होती. तेच आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. बघूया परत एकदा मारण्याचा प्रयत्न. बघूया चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. चौकार. आणि हा वेदांत कल्याण हॉस्पिटल चौकार. डीजे नाही नाही, त्यांना स्प्रे पाहिजे. खेळाडू एवढ्या तळपत्या उन्हामध्ये खेळतात, क्रॅम्प्स येण्याची शक्यता आहे आणि साहजिक आहे. पुढच्या वर्षी नक्कीच टुर्नामेंट आपण लवकर घेऊया. परत एकदा प्रायोजकांचे आभार. वेदांत कल्याण हॉस्पिटल, ओएसिस हॉस्पिटल, पल्स हॉस्पिटल, G+ हॉस्पिटल, मेडिओ हॉस्पिटल, ग्लोबल हेल्थ केअर, स्टार सिटी स्कॅन अँड सेंटर यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आम्ही या ठिकाणी उभा करू शकलो. KDCA ऑर्गनायझर कमिटीतर्फे त्यांचे आभार आणि असं सहकार्य सतत आमच्या बरोबर असू द्यावं हीच इच्छा. कौस्तुभ रिटायर्ड आणि त्या जागे आलेला आहे जयेश. बघूया काय गोलंदाजी करतोय. हा फक्त मारण्याचा प्रयत्न, हलकासा डोळवण्याचा प्रयत्न. नक्कीच 2 रन घेण्याची शक्यता. बघूया रनआउट होतोय का नाही. आणि दर्जेदार असा हा थ्रो. वन शॉट. अतिशय उत्तम अशी आपण पंचगिरी म्हणू शकतो. अतिशय दर्जेदार अशी आपल्याला पंच या ठिकाणी लाभलेत. सकाळपासून आता मला असं वाटतं की दुपार होत आली आणि सुंदर असे पंच, आपण त्याला पंचगिरी म्हणू शकतो, की त्यांनी इथं केलेली. आणि खरंच कौतुक आहे या दोन्ही पंचांचं. बघूया फटका तर मारला थर्ड मॅनच्या दिशेने. बघूया पण फिल्डिंग तिथे केलेली आहे. फिल्डिंगच्या नंतर आता हा थ्रो पण पाहायला मिळतोय. 2 बॉल आणि 33 रन. यानंतर असणारे टॉप 1 वर्सेस टॉप 4, टॉप 2 वर्सेस टॉप 3. हा फक्त मारण्याचा प्रयत्न, हलकासा डोलवण्याचा प्रयत्न. भूपेश अतिशय पुष्पाच्या वेगाने बॉल वरती आणि तेवढाच पुष्पा द फायर थ्रो. धन्यवाद भूपेश, तू आलास. घरी गेला होतास तू, पण परत आलास. आमचा लाडका असा हा खेळाडू, कौतुक करावं तेवढं कमीच आहे. हा परत मारण्याचा प्रयत्न. बघूया काय होतंय. हा चौकार होऊ शकतो का. आणि हा चौकार. सगळी चांगली ओव्हर, पण शेवटी चौकाराने चांगलं केलंय. असू द्या. किती झाले रन. धन्यवाद. या ठिकाणी हा NDF वर्सेस BMP हा सामना संपलेला आहे. आणि या सामन्यामध्ये BMP संघाने
विजय प्राप्त केलेला आहे. स्कोर झालेला आहे